पाचगावचे ग्रामपंचायत सदस्य अतुल गवळी यांच्यासह विशाल पाटील, अमरजितकर यांच्याबरोबरच गोकुळ शिरगावचे ग्रामपंचायत सदस्य संदीप पाटील, प्रशांत सुतार, सदस्य पूजा कृष्णात गुरव यांच्याबरोबरच कृष्णात गुरव, सुनील पाटील, प्रमोद गुरव, भगवान गुरव यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांसह आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला. आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी त्यांचं काँग्रेस पक्षात स्वागत केलं. यावेळी बोलताना आमदार सतेज पाटील यांनी कोल्हापूर दक्षिण मतदारसंघामध्ये आमदार ऋतुराज पाटील यांनी कोट्यवधी रुपयांची विकास कामं करून विकास कामांचा डोंगर उभा केलाय. त्यांना पुन्हा एकदा आमदार करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करावं असं आवाहन केलं. पाचगाव आणि गोकुळ शिरगावसह मतदारसंघातील 13 गावांसाठीच्या 344 कोटी रुपयांच्या नळपाणी पुरवठा योजनेच्या पूर्णत्वाला येण्यामुळं या ठिकाणचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार असल्याचं आमदार सतेज पाटील यांनी सांगितलं. हा प्रश्न सोडवण्यासाठी आमदार ऋतुराज पाटील यांनी विशेष प्रयत्न केलेत असंही त्यांनी नमूद केलं. निवडणुका जवळ येतील तसं विरोधकांकडून दिशाभूल करण्याचे प्रयत्न केले जातील, मात्र त्यावर विश्वास न ठेवता आमदार ऋतुराज पाटील यांना पुन्हा एकदा आमदार करून कोल्हापूर दक्षिणमधील जनतेनं विजयी गोल मारला पाहिजे असं आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केलं. विशाळगडबरोबरच छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्व गडकोटांवरील अतिक्रमणं हटवली पाहिजेत, ही महाविकास आघाडीची भूमिका आहे. मात्र विरोधकांकडून चुकीच्या अफवा पसरवल्या जात आहेत, त्याला आपण सर्वांनी उत्तर दिलं पाहिजे असं आवाहनसुद्धा आमदार सतेज पाटील यांनी केलं. यावेळी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेल्या ग्रामपंचायत सदस्य आणि कार्यकर्त्यांनी मनोगत व्यक्त करताना महाडिक गटाकडून त्रास झाल्यानं त्याला कंटाळून नेहमी सहकार्य करणारे आमदार सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्षात काम करण्याचा निर्णय घेतला असल्याचं सांगितलं. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगुले, शशिकांत पाटील चुयेकर, प्रकाश पाटील निर्लीकर, युवराज गवळी, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, पाचगावचे माजी सरपंच संग्राम पाटील, नारायण गाडगीळ, टी के पाटील, चंद्रकांत सस्ते, आशिष पाटील, के डी पाटील, एस के पाटील, सागर पाटील, सर्जेराव मिठारी, साताप्पा कांबळे, शंकरराव पाटील यांच्यासह पाचगाव आणि गोकुळ शिरगावसह कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.